की आता मला एक जण सांगितलं उधार तर घेतोय म्हणजे वर्षभर आणि उधारीवर परत 3% महिन्याला व्याज चालू असते. आपल्या औषध आणल्यानंतर किती चालू असते? 3% व्याज चालू असते. तर ही जी काही 46% आहे ना, टक्के मध्ये तुम्ही 100ला 2%, 3% पैसे काढता किंवा व्याज देता ना, ही 100 आला ना. तसं ही जी टक्केवारी लिहिली ना, ही 100 आला आहे. कशाला? ही 100 आला आहे. म्हणजे 100 किलो ज्यावेळेस तुम्ही डीएपी घ्याल त्यावेळेस 18 किलो नत्र मिळेल. किती मिळेल? 18 किलो नत्र मिळेल. आणि हा 46 किलो मिळणार नाही. याच्यातला पीच 2 आहेत. पीचा एक जर केला तर हा फक्त 20 किलो मिळणार आहे. किती मिळणार आहे? म्हणजे 18 आणि 20 38 किलो. ज्या वेळेस 100 किलो डीएपी घ्याल त्यावेळेस 38 किलो प्युअर खत मिळणार आहे. 62 किलो काय मिळणार आहे? 62 किलो नको असणार खत तुमच्या मिळणार आहे. संख्या पाहिजे असणाऱ्यांची आहे 38 आणि नको असणाऱ्यांची संख्या आहे हिचा आता आपल्याला ऐकणारे शेतकरी समजा 50 आणि इथं 60,000 रोडे येऊन बसले. काय होणार? मला सांग काय होईल? म्हणलं कीर्तन करणार सांगा, बरोबर ना? भजन म्हणणार. हा, मग ते त्यांचं काम करणार की नाही? म्हणजे तुम्हाला पाहिजे असणारा घटक आहे 38 किलो आणि नको असणारा घटक आहे 62 किलो. आणि तुम्ही उसाला ह्याचे 20-20 पोती म्हणजे 1-1 टन वर्षात तुमचे जात आहे. म्हणजे एकराला 620 किलो नको असणार खत, नको असणारे केमिकल जे विषारी आहे, जे तुमच्या कुठंतरी MIDC ह्याच्यात पडलेले केमिकल गव्हाणं हे घ्यायचे, हे आणायचं, त्या खतात घालायचं, काहीतरी म्हणून द्यायचं. त्याच्यामुळे ही जमीन बाद व्हायला लागली. याच्यामुळे बाद व्हायला लागली, याच्यामुळे नाही व्हायला लागली. नको असणार ज्यादा मिळायला लागले. म्हणून ज्या पिकाला जिथं कापूस असेल, जिथं तुमचं हे असेल, जिथं बुडाला खत घालताय त्यालाच रोग आहे. त्याला कुठं रोग असे ना तर दिसतोय का? कुठे काय बघा किती होते पार बघा इकडे काय आहे का याला? जिथं खत पेरताय, ज्याच्या बुडाखाली आणि घालताय त्याला सारखा रोग आहे. त्याला परत खत घालून परत वर्ण म्हणते हिला वाढायसाठी टॉनिक मारते, त्याला तो रोग आहे. कशामुळे आहे? नको असणारे घटक जमिनीतून त्याच्या बुडाला द्यायला लागलाय. तुम्हाला जर नको असणारी गोळी दिली तर काय होणार? नको असणारी गोळी खाल्ली तर काय होईल? तुम्हाला रिॲक्शन येणार की नाही तुम्हाला? तसं ते नको असणारे घटक या मिळाल्यामुळे त्या पिकाला रिॲक्शन यायला लागते. पाहिजे ती हे बंद करायचे आपल्याला आणि याच्या ऐवजी दुसरं घ्यायचं आपल्याला आणि खत बनवायचं आपल्याला. काय करायचंय? हे बंद करायचं आणि आपल्याला याच्या ऐवजी म्हणून खत घेऊ नका. नरेंद्र मोदी सुद्धा वरडून सांगायला लागलाय देशाचं. एक तरी उल्लेख सोबत नाही, सॉरी माफ करा, आपल्या देशाचं आदरणीय पंतप्रधान, कारण ते म्हणजे आपल्या कुटुंब प्रमुख आहेत आपल्या देशातले. याच्या ऐवजी काय घ्यायचंय? फिल्टरचं पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? आणि त्या पाण्यामध्ये आपण खत बनवायचं. काय करायचे? लक्षात आला तुमच्या देश? तुम्हाला 4 लिहून देतो. काय देतो? डिटेल्स दिल्या त्याच्यात. टक्केवारी कशी काढायची? काय करायची? टक्केवारी कशी काढायची?